अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित अडचणी व मागण्यांबाबत प्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन विभाग नागपूर यांना निवेदन देण्यात आले। संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विकी प्रकाश बडेल यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात महाराष्ट्र शासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या असल्या तरी प्रशासकीय स्तरावरील काही तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ मिळण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या अडचणी शासनाच्या निर्णयानुसार तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली। तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करून न्याय द्यावा, विविध शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा, तसेच सेवेशी संबंधित अडचणीचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली आहे। या निवेदनाची प्रत आयुक्त तथा प्रशासक नागपूर महानगरपालिका यांनाही देण्यात आली असून संबंधित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे। निवेदन देण्यात आलं होतं। पहिल्या आधी भगत साहेबांकडे तुम्ही आधी गेले होते, नंतर मग तुम्हाला जर असेल साहेबांकडे तुम्हाला निवेदन देण्यासाठी सांगितलं होतं। काय निवेदन होतं आणि काय मांग होत्या सफाई कामगारांचा, निवेदन होतं सफाई कामगारांचं। लाड समिती शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2023 ला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सफाई कामगारांना एक चांगला सन्मान म्हणून सर्वांना न्याय, अधिकार, हक्क मिळावं करिता हे परिपत्रक जारी केलं। आणि या परिपत्रकामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या संपूर्ण सफाई कामगारांना वारसा हक्काच्या नियुक्ती अंतर्गत नोकऱ्या मिळत आहे आणि सगळ्यांना लाभ मिळत आहे। आता अशा परिस्थितीत सन 1975 पासून तर आतापर्यंत हजारो प्रकरण काही अटीमुळे, काही तीन अपत्यामुळे आणि काही इतर कारणास्तव खारीजमुळे आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रकरण प्रलंबित आहे। अशा परिस्थितीत जेव्हा उपायुक्त राजेश भगत यांना निवेदन स्वरूपात सांगायला गेलो की बाबा या प्रकरणांना लवकरात लवकर नियुक्तीची कारवाई करावी, त्यांचं असं म्हणणं आहे की लाड समितीच्या शासन निर्णयावर आम्ही नियुक्तीचे हजारो प्रकरण काढत आहोत, हे उपकार तुम्ही लोक मानत नाही। तर लाड समिती शासन निर्णय हा उपकार राजेश भगत उपायुक्त यांनी केलेला नाही, हा संघटनेच्या वतीने आम्हाला आमचे म्हणणे आहे की जेव्हा उपायुक्त राजेश भगत हा कारवाईचा हिस्सा आहे, शासनाचा निर्णय आहे, त्याची इम्प्लिमेंट करणं, त्याचे काम करण्याची जबाबदारी, त्याची तनखा त्याला भेटते। शासन निर्णय पारित करून लोकांना लाभार्थी प्राप्त करून देणं हे मंत्रालय स्तरावरचं काम आहे। तर अशा परिस्थितीत हजारोच्या संख्येत आजही अर्ज मुदत बाहेर प्रकरण, तीन अपत्य प्रकरण, जर त्याला खरंच खऱ्याप्रमाणे जर उपकाराची गोष्ट करायची असेल तर 10-10, 12-12 वर्षापासून जे अनेक प्रलंबित आणि अडीअडचणीमुळे गोरगरिबांचे फसलेले प्रकरण आहे, त्यांच्या त्रुट्या आतापर्यंत पूर्णतः होत नाही आहे। आणि त्याकरिता त्याचं अनेकदा निवेदन देऊनही फक्त एकच शब्द आहे की डेस्क ऑफिसर नाही, हा स्वतः आपल्या जागेवर पूर्ण वेळ बसत नाही आणि लाड प्रक्रिया समितीच्या टेबलवर अजून एक मॅन पॉवर द्या, त्यामुळे लवकर निघाय अशी त्याची म्हणणी आहे। तर अशा परिस्थितीत त्या उपायुक्त भगतला आम्हाला हेच म्हणणं आहे की हा उपकारवाला जो शब्द आहे, जो वापरलाय, हा उपकारवाला शब्द I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here, and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.